जय जय रामकृष्ण हरी. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त आज 4थ्या दिवशीची वाटचाल चालू आहे आणि नाशिकवरून पालखी सोहळा निघालेला आहे. तर रस्त्यात या ठिकाणी हे मोठा अन्नदान आणि त्याचबरोबर जोडीला हेल्थ चेकअप हे दोन्ही सिस्टीम एकाच ठिकाणी वारकऱ्यांना बघायला मिळतात. म्हणजे काय भूक लागली तरी इथं यायचं, काय आजारी पडली तरी इथंच यायचं एका जागेवरती. तर यांचं गावचं नाव काय म्हणले तुम्ही? सामनगावचे नागरिक आहेत, तालुका जिल्हा दोन्ही नाशिक. आणि गेल्या 5 वर्षांपासून हे उपक्रम चालू राबवतात या ठिकाणी सिन्नर फाटा. तर यांच्याकडनं अधिकची माहिती आपण जाणून घेत आहोत. या प्रकल्पाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. नाव सांगा पाहिजे. मी सुभाष काशीनाथ डोकणे, इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस या ठिकाणी सर्व्हिस करतोय. सर्व्हिस करीत असताना साधारणपणे आमची आई टकुबाई काशीनाथ डोकणे या साधारणपणे 20-22 वाऱ्या झाल्या. त्यांचं सांगणं होतं, भाऊ आपलं सुद्धा या वारकऱ्यांसाठी, या भक्तांसाठी आपलं काहीतरी देणं लागतं. या हिशोबाने आम्ही 5 वर्षापूर्वी एक छोटासा बिस्किट वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. त्या माध्यमातून आजपर्यंत आता हे 5वं वर्ष आहे. परंतु पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, नंतर हळूहळू वाढत गेले. मी प्रेसमध्ये काम करत असताना आमचे सहकारी अप्पाजी जगताप, पप्पूभाऊ मच्छिंदर जाधव आणि एकनाथ जगताप असतील, अजून संतोष कटाळे असतील, असे आमचे सर्व सहकारी सामनगावचे नागरिक आम्ही सर्व हा उपक्रम राबवतो. त्याचबरोबर आमच्या जोडीला आमचे डॉक्टर एकलारेल त्यांचे क्लिनिक आहे, ते पण त्यांनी पण साधारणपणे 2रं वर्ष आहे. त्यांनी पण सेवा देण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांनी रुग्ण जे येतील त्यांची हेल्थ चेकअप करून त्यांना मेडिसिन देणं असेल, हे पण त्यांनी या माध्यमातून राबवलेलं आहे. आणि खूप एक मनाला आनंद देतो आणि वर्षभर एक ऊर्जा निर्माण होते का या आपण पण काहीतरी या वारकऱ्यांसाठी देत असताना आम्हाला पण खूप आनंद होतोय. तुमच्या आईची इच्छा होती, त्यांनी पंढरपूरची वारी केली होती का तुम्ही? याच्या कोणत्या पालखी सोहळ्यासोबत? आम्ही निवृत्तीनाथा बरोबर. किती वर्ष चालले? आता वारे मोजायच्या नसत्या. आणि नंतर ना तुम्ही हे अन्नदानाचं हे तुमच्या डोक्यात कसं संकल्पना? आता ते आलं, देवानं दिलं पांडुरंगांना. काय स्वप्न विप्नात दृष्टांत दिला? नाही, स्वप्न नाही, आता स्वप्नच म्हणायचं तर काही इच्छा झाली माझी, मग केलं. आता माझी इच्छा होती का बा काहीतरी मुलांना करावं. तर एवढ्या सगळ्यांना एकत्र यावं लागलं, त्याचं काय? आता ते देवानं केलं ना, देण्याचाच आनंद आहे ना. माझी इच्छा आहे का बा वाऱ्या करावा, खूप आनंद भेटतो त्याच्यामध्ये. बरं, तुमच्या व्यतिरिक्त घरात कोणी करते का अजून पंढरीची वारी? नाही, आम्हीच करतो. आमचे सासूबाई करतात, तोपर्यंत चालून देऊ, मग तिथून पुढे आम्ही पण चालू. तुम्ही आतापासून करा म्हणजे ते चालताना मग तोपर्यंत ते चालू द्या. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पण पुढे चालू. बरं, तुमच्या वेळी कोणाला बोलायचं? बरं, तर हेल्थ चेकअप बद्दल आपण हे केलं. आता हे डॉक्टर साहेब आहे आपल्याबद्दल काय सांगतात? नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र गाडेकर. गेल्या 2 वर्षापासून मी सुभाषभाऊ डोकणे यांच्यासोबत श्री संत जगद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची जी पालखी येते त्यात येणारे जे सर्व वारकरी असतात, जे कोणी वारकरी आजारी असतील, काही पीडित असतील, तर त्यांना मी मोफत औषधं, गोळ्या जे काय असेल ते अगदी मोफत त्यांना सेवा देतो. आणि ही सेवा आमची निरंतरच अशीच चालू राहणार आहे. आणि ह्या सेवेत आमचे मेडिकल प्रॅक्टिस असो नाशिकचे सर्व डॉक्टर यामध्ये सहभागी होतात आणि ते सर्व डॉक्टरसुद्धा वेळात वेळ काढून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देतात. ही सेवा तुम्ही कोण बोलणार आहे? नमस्कार, रामकृष्ण हरी माऊली. माझं नाव मच्छिंद्र दत्तात्रय जाधव. मी करन्सी नोट प्रेसमध्ये सर्व्हिस करतो. आम्ही 2 वर्षापासून हे आता सध्या आम्ही उपक्रम गाजवतो सर्व. याच्यातच आम्हाला ते जी ऊर्जा मिळते, माऊलीचं दर्शन आम्हाला याच्यातच होतं. साधारण आम्ही जो उपक्रम चालू केलेला आहे तो असंच आमच्या परंपरेने आम्ही चालू ठेवू. हीच आमची माऊलीची. मग दरवर्षी तुम्ही फक्त बिस्किट राहणार का? नाही, याच्यात पण वाढ, आम्ही अजून जेवढी वाढ करता येईल आम्ही त्याच्यात जास्त आयटम वाढवणार, क्वांटिटी वाढवणार, आयटम पण वाढवणार. एखादी सुविधा देता आली तर पुढच्या वर्षी ती पण द्यायचा प्रयत्न करू. माऊलीच्या चरणी हीच प्रार्थना आहे का आम्हाला अशीच ऊर्जा देत राहू दरवर्षी, की जेणेकरून याच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला हा उपक्रम राबवता येईल, एवढीच आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. माऊलींचं असं आहे की वारीचं उद्दिष्ट का एखादा जरी आजारी असला कोणते, आता आम्हाला एक अनुभव आलेला आहे. आमच्या वडिलांचं म्हणजे मणक्यात गॅप पडलेला होता, त्यांनी वारी केली, त्यांचा गॅप पूर्ण राहिलेला आहे. म्हणजे माऊलींचा जो अनुभव आहे तो अपरंपार आहे.
थोडक्यात त्यांना फळ मिळालेलं आहे वारी करण्याचं. आणखीन कोणाला बोलायचं तर डॉक्टर तुमच्या असोसिएशनचं नाव सांगा. नमस्कार, मी डॉक्टर आसिफ तांबोळी, अध्यक्ष मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिक रोड. सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे पायी दिंडी ज्या जातात वारकरी पंढरपूरला जे जातात त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथे मोफत औषधोपचार आणि मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना इथं हातपाय, कंबर, डोकं दुखणे, जुलाब होणे, उलटी होणे, पोट दुखणे असे आजार आढळून आलेले आहेत. काहींना स्किन इन्फेक्शन पण असतं. अशा प्रकारची औषधं आम्ही मुबलक प्रमाणामध्ये इथं उपलब्ध ठेवलेली आहेत आणि त्याचा बऱ्याच पेशंटने, रुग्णांनी फायदा उचललेला आहे. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की वारकऱ्यांच्या सेवेसाठी आमचं मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन येथे हिरिरीने भाग घेत आहे. इथे आमचे सहकारी मित्र डॉक्टर महेंद्र गाडेकर आहेत, डॉक्टर सुभाष ढोकणे सर आहेत, महेंद्र कोरडे सर आहेत, संतोष जात्रक आहेत. आमचे डिग्निटरीजपैकी डॉक्टर सौ सरोदे मॅडम पण इथे उपलब्ध होत्या. हा उपक्रम 4 ते 5 वर्षांपासून चालू आहे तुमचा. तर अशी कधी घटना घडली का की गंभीर स्वरूपाचं एखादं पेशंट तुमच्याकडे आलं ह्या वारी दरम्यान? आतापर्यंत तरी असं कुठलंही गंभीर स्वरूपाचं पेशंट आलेलं नाही आलेलं आहे. हे ईश्वराचीच कृपा आहे असं म्हणावं लागेल. परंतु एक निदर्शनास आलं की लोकांचा जो उत्साह आहे आणि पांडुरंगाच्या भेटीला जाण्याचा जो त्यांच्यामध्ये जोश आहे, तर त्यामुळेच ते जास्त आजारी पडत नसावेत. आणि पांडुरंगाच्या प्रेमापोटीच त्यांना कुठलाही असा गहन आजार आतापर्यंत जरी आमच्या निदर्शनास आलेला नाही आहे. धन्यवाद रामकृष्ण रे. तर ह्या उपक्रमाबद्दल जे बिस्किट वाटप आहे तुमच्यातर्फे अन्नदान होते, तर त्याबद्दल काय सांग? हे आम्हाला सर्व काही पांडुरंगाच्या कृपेनेच आमच्या मनात इच्छा. आमच्या सासूबाई गेल्या 21 वर्षापासून ही वारी करताय. त्यांच्याच इच्छेप्रमाणे आम्ही, आणि ही पांडुरंगाचीच कृपा आहे आमच्या घरामध्ये, मुलाबाळांचं सगळं त्याच्याच कृपेने व्यवस्थित चाललंय. आणि आमच्या सासूबाईच्या इच्छेनुसार आम्ही ही वारीचा उपक्रम, बिस्किट वाटपाचा उपक्रम गेल्या 5 वर्षापासून करतो. त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतोय. रामकृष्ण हरी. बरं, धन्यवाद. यांचं हे अन्नदानाचं जे संकल्प आहे, ज्यांचं कार्य आहे, हे उत्तरोत्तर मोठं होत जाऊ, हेच संत निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना. जय जय रामकृष्ण हरी.